नमस्कार मंडळी. होळी स्पेशल आज तुम्हाला मी बालुशाही घरच्या घरीच कमी साहित्यात आणि खूपच सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर होळीसाठी तुम्हाला काही गोड बनवायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही बालुशाही बनवून बघा, खूपच टेस्टी लागते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर बालुशाही बनवण्यासाठी मी 1 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही मेजर कोणत्याही एका वाटीने किंवा कपाने करू शकतात. चिमूटभर इथे मीठ घातलेलं आहे. गोडाच्या कोणत्याही पदार्थात मीठ घातल्यास त्याची चव अजून वाढते. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 मोठा चमचा तूप घेतलेला आहे. तुम्ही इथे बेकिंग पावडर ऐवजी बेकिंग सोड्याचा वापर सुद्धा करू शकतात. आता 1 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे. हे मेजरमेंट अशा पद्धतीने तुम्ही ठेवलात तर तुमची बालुशाही कधीच बिघडणार नाही. आता चमच्यानेच हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळायचं नाही. फक्त सगळं मिक्स करून एकजीव करायचं आहे आणि एक गोळा तयार करायचा आहे. अजिबात याला जास्त मळून घ्यायचं नाही. तर तुम्ही पाहू शकता मी चमच्यानेच हे सगळं एकजीव केलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हाताने सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित करून घेऊया. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे. फक्त पिठासारखं मळायचं नाही, नाहीतर बालुशाहीला लेयर्स व्यवस्थित येत नाही आणि बालुशाही व्यवस्थित बनल्या जात नाही. तर तुम्ही पाहू शकता मी सॉफ्ट हातानेच, अगदी हलक्या हाताने पीठ हे एकजीव केलं आहे. कपडा ठेवून 10 मिनिटं हे पीठ असंच ठेवायचं आहे. आता एक पाक बनवणार आहोत. तर पाक बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. पाक बनवण्यासाठी पसरट भांड्याचाच तुम्ही वापर करा. 1 कप पाणी आणि पाव कप साखरेचा वापर केलेला आहे. चिमूटभर मी इथे फूड कलरचा वापर केला आहे. चिमूटभर फूड कलर घालायचा, कारण यामुळे बालुशाहीला रंग खूप छान येतो. फूड कलर न वापरता तुम्ही इथे केशरच्या काड्यांचा सुद्धा वापर करू शकता, पण हलवाई यामध्ये फूड कलरचाच वापर करतात. पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे, यामुळे टेस्ट खूप छान येते आणि चवीला बालुशाही खूप छान लागतात. मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला हा पाक एकतारी पाक बनवायचा नाही, फक्त स्टिकी मिश्रण व्हायला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता आपला हा पाक तयार झालेला आहे. आता बालुशाही बनवायला घेऊया. तर हे पीठ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने लेयर्समध्ये हातानेच फोल्ड करून, म्हणजे घड्या 8 ते 10 वेळा अशा पद्धतीने याच्या घड्या करायच्या आहेत. या अजिबात जोरात मळायचं नाही पीठ, अशा पद्धतीने घड्या करायच्या आहेत, म्हणजे फोल्ड करायच्या आहेत. त्यामुळे बालुशाहीला लेयर खूप छान येतात. तर तुम्ही पाहू शकता मी 8 ते 10 वेळा अशा पद्धतीने घड्या करून हे पीठ छान सेट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही जितक्या घड्या कराल तितक्या याला लेयर खूप छान येतात. तर हे पीठ आता आपलं सेट झालेलं आहे. आता बालुशाही बनवायला घेऊया. तर यामधील थोडं थोडं मिश्रण अशा पद्धतीने हातावर घ्यायचं आहे आणि जास्त हातावर चोळायचं नाही. हलक्या हातानेच याला एक राऊंड शेप द्यायचा आहे आणि मध्ये एक अशा पद्धतीने होल करून घ्यायचा आहे. तुम्ही पेन्सिलने किंवा पेनाने सुद्धा करू शकतात. तर हे बघा, अशा पद्धतीने हे बालुशाही तयार होतात. अशाच सगळ्या बालुशाही बनवून घ्यायच्या आहेत. एकदम झटपट बनतात, जास्त वेळ लागत नाहीत. हे बघा, दुसरी बालुशाही सुद्धा मी बनवलेली आहे. मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्ही पाहू शकता सगळ्या बालुशाही मी बनवून घेतलेल्या आहेत. अंदाजे 10 ते 12 बालुशाही बनवून तयार होतात. आता या तळून घ्यायच्या आहेत. तर मी गॅसवर कढई गरम केली आहे आणि तेलसुद्धा गरम करून त्यानंतर मी स्लो गॅस केलेला आहे. एक एक बालुशाही या तेलामध्ये सोडायच्या आहेत. गॅस एकदम स्लो ठेवायचा, अजिबात फास्ट करायचा नाही, नाहीतर बालुशाही वरून कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आणि आतमध्ये एकदम कच्च्या राहतात. तर लक्षात ठेवा, बालुशाही तळताना एकदम स्लो गॅसवरच या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत आणि ज्या वेळेला या बालुशाही वरती येतील तेव्हाच याला उलटून पालटून दोन्ही बाजूनी छान कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. सुरुवातीला आधीच उलटून घ्यायच्या नाहीत. तर तुम्ही पाहू शकता याचा आता कलर चेंज झालेला आहे. पहा, मस्त वेगळा कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. लगेच या बालुशाहीत आपण जे शुगर सिरप म्हणजे लाईट पाक बनवलेला आहे त्यामध्ये घालायचे आहे
आणि वरून चमच्याने ही शुगर सिरप यावर घालायचं आहे, म्हणजे या ज्युसी होतात. एका बाजूने अशा ठेवायच्या आहेत 5 मिनिटं आणि त्यानंतर पुन्हा याला उलटून पालटून यावर हे शुगर सिरप घालायचं आहे. तर दुसऱ्या सुद्धा बालुशाही ज्या बाकी होत्या त्या सुद्धा अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा कलर चेंज झालेला आहे. एकदम स्लो गॅसवर तळल्या तर या बालुशाही एकदम परफेक्ट बनवले जातात. तर आता या सुद्धा या शुगर सिरपमध्ये घालायच्या आहेत. 5 मिनिटं ठेवायचे आहे. त्यानंतर यावर पाक वर घालायचा आहे, म्हणजे शुगर सिरप घालायचं आहे. त्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे. पहा मस्त काय कलर आलेला आहे, सुंदर अगदी. तर असेच 10 मिनिटं या बालुशाही यामध्ये शुगर सिरपमध्येच ठेवायच्या आहेत. खायला खूपच टेस्टी लागतात मंडळी. एकदा या बालुशाही या होळीला बनवून नक्की बघा. तर आता आपल्या या बालुशाही तयार झालेल्या आहेत, सर्व करायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता कलर किती सुरेख आलेला आहे. होळीच्या सणाला प्रत्येक घरामध्ये काही ना काही गोडधोडाचा प्रकार बनवला जातोच. तर अशा पद्धतीने एकदा बालुशाही तुम्ही बनवून नक्की बघा. अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होते, जास्त वेळ लागत नाही. खूपच झटपट आणि सोपी बनणारी रेसिपी आहे. जास्त सामान सुद्धा लागत नाही. घरच्या साहित्यातच ही बालुशाही बनवून तयार होते. तर तुम्ही पाहू शकता आता यावर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. जे तुमच्याकडे घरात अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता. तर मी पिस्त्याचे बारीक काप करून या बालुशाहींवर घातलेले आहेत. यामुळे ते दिसायला सुद्धा छान दिसतात आणि खायला पण टेस्टी लागतात. तर पहा अगदी मस्त सॉफ्ट आणि ज्युसी हे बालुशाही झालेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत. तोडले सुद्धा सहज जातात आणि आतपर्यंत हे शिजलेले आहेत. शिवाय बघा रसाळ आणि सॉफ्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने एकदा हे बालुशाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूपच चविष्ट आणि टेस्टी लागतात. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.